शिरपूर तालुक्यातील जोयदा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत 67,77,250 रुपयाचा अवैध मद्यसाठा जप्त केला। या प्रकरणी 2 संशयितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघे फरार आहेत। राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ताराचंद रायसिंग पावरा याच्या ताब्यातील गोदामावर 21 जून रोजी छापा टाकण्यात आला। कारवाई दरम्यान 19,750 लिटर मद्य, 19,250 लिटर ब्लेंड, 520 लिटर अतिरिक्त मद्य तसेच दमन राज्यात विक्रीसाठी असलेल्या इम्पिरियल ब्ल्यू विस्कीच्या 2,400 सीलबंद बाटल्या 50 बॉक्स आणि मॅकडॉल्स नंबर 1 विस्कीच्या 4,080 सीलबंद बाटल्या 85 बॉक्स असा मोठा मद्यसाठा जप्त करण्यात आला। गोदाम मालक ताराचंद रायसिंग पावरा आणि मद्याचा मालक यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुखसह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त UR वर्मा आणि धुळे अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक BV हिप्पेगेकर, दुय्यम निरीक्षक संतोष निकम, DG गवडी या पथकाने ही कारवाई केली। कोरोना काळाच्या नंतर शिरपूर तालुक्यात मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या जिनिंगमध्ये मद्यनिर्मितीचा कारखाना आढळून आला होता। त्यावेळी तत्कालीन पोलीस निरीक्षक यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती, तर राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी सूर्यवंशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। त्या अनुषंगाने जोयदा येथील झालेल्या कारवाई पाहता पोलीस निरीक्षक व राज्य उत्पादन शुल्काचे निरीक्षक यांच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध मद्य कारखान्याबाबत त्यांना माहिती नसणे म्हणजे आश्चर्यकारक। कोणीही लाखो करोडो रुपयाच्या अवैध व्यवसाय सुरू करण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांची मुखसंमती घेतल्याशिवाय सहजासहजी अवैध व्यवसाय सुरू करीत नसतात। म्हणून संबंधित पोलीस निरीक्षक व राज्य उत्पादन शुल्काच्या निरीक्षकांना संबंधित विभाग चौकशी करून डिपार्टमेंटल कारवाई करीत असल्याचे आजपर्यंत चित्र होते। परंतु सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असतानाही त्यांचे हद्दीत एवढा मोठा अवैध मद्याचा कारखाना सापडल्यानंतर देखील त्यांना पुन्हा सांगवी पोलीस स्टेशनला 1 वर्षासाठी इंटेन्शन देणे म्हणजेच अवैधरित्या चालू असलेल्या कारखान्याच्या झालेल्या कारवाईचे बक्षीस म्हणावे लागेल। काही लोक स्वतःला तुफानातील दिवे समजतात, त्याचप्रमाणे जयपाल हिरे म्हणजे पोलिसातले हिरे असेच म्हणावे लागेल।